प्रथम बुद्ध चरित्रकार, आद्य कवी, कवी कुलगुरू ज्यांना म्हणून ओळखलं जातं, आद्य नाटककार, अशा पद्धतीनं भारतीय संस्कृत इतिहासात, कारण अश्वघोषांनी पालीमधून संस्कृत मध्ये आणण्याचं अतिशय मोठं काम केलं. आणि आतापर्यंत आपण पाहिलं की राजा अशोक आहेत, नंतर राजा मिलिंद आहेत, त्याच्यानंतर आपण कनिष्क राजाचं पाहतो. तर हे जे काही मोठे मोठे राजे त्या काळामध्ये झाले, आणि असं म्हणतात की पहिला जो राजा आहे, जो परकीय आहे, परदेशी आहे, तो मिलिंद आहे, आणि दुसरा राजा हा कनिष्क आहे. कारण हे भारतीय राजा नाही, कुशाण हे जे अगदी मला वाटतंय रशिया आणि इराण इकडचा जो भाग आहे तिकडचे लोक आलेले आहेत. खोतान वगैरे आपण हे जे प्रदेश पाहिलेले आहेत, चीनच्या वंशातून हे लोक पुढे रशिया आणि मग इराण आणि मग काबूल वगैरे हा प्रदेश काबीज करत करत असं म्हणतात की मग अगदी साकेत पर्यंत, पाटलीपुत्र पर्यंत या लोकांचं साम्राज्य वाढलं. जे अशोकानं भारतामध्ये राहून साम्राज्य वाढवलेलं होतं, तशाच पद्धतीनं ग्रीकचा राजा मिलिंद असेल, कनिष्क असेल, अशा या सगळ्या ह्याच्यामध्ये मौलिपुत्र तिस्सा, आणि आपण ज्यावेळेस सम्राट अशोकाचं सगळं चरित्र पाहतो, तिसरी परिषद किंवा संगीती आपण पाहतो, ती अशोकाच्या काळात झाली. चौथी धम्म संगीती ही कनिष्काच्या काळात झाली. आणि अशोकाच्या आणि कनिष्काच्या मध्ये मिलिंद हा राजा, बॅक्ट्रियाचा राजा, आणि नागसेन या दोघांच्या संवादातून मिलिंद पन्न नावाचा अजरामर ग्रंथ निर्माण झाला. आता ज्यावेळेस आपण आद्य कवी, आद्य कुलगुरू, आद्य नाटककार आणि संपूर्ण त्रिपिटकाचं, म्हणजे सुत्त पिटक असेल, विनय पिटक असेल किंवा अभिधम्म पिटक, याचं सुत्त विभाषा, विनय विभाषा आणि अभिधम्म विभाषा, अभिधर्म विभाषा, असं सगळं प्रमुख संपादनाचं काम, संकलनाचं काम आणि पालीतून संस्कृत भाषेमध्ये करण्याचं काम हे अश्वघोषांनी केलं. आणि म्हणून हे आपण ज्यावेळेस एक एक व्यक्तिमत्व पाहतो, तो प्रचंड इतिहास आहे. बुद्ध धम्माचा हा जो आपण इतिहास पाहतो तो प्रचंड आहे, अतिशय मोठा. असं वाटतं की इतका मोठा हा भारताचा इतिहास, बुद्ध धम्माचा इतिहास, तो कसा लुप्त झाला. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असं म्हणतात की पहिलं साहित्य हे बुद्धाचं साहित्य, साहित्य प्रकार आपण जे म्हणतो, हा सगळा प्रकार, जो प्रकार निर्माण झाला तो बुद्धानं निर्माण केला, बुद्धाच्या भिक्षूंनी निर्माण केला. मूर्तिकला आपण जो शब्द प्रयोग म्हणतो, मूर्ती पहिल्यांदा कनिष्काच्या राज्यामध्ये त्यांच्या कालामध्ये निर्माण झाली. म्हणजे बुद्धानंतर आपण जे 400 शतक म्हणतो, 400वे शतक किंवा 4थं शतक, हा कालावधी इसवी सनानंतरचं पहिलं शतक, म्हणजे कनिष्काचा जो कालावधी आहे तो इसवी सन 78 ते 101 असा हा साधारणतः 22-23 वर्षाचा कालावधी आहे त्याच्या राज्य व्यवस्थेचा. आणि त्या काळामध्ये कनिष्क याच्या संदर्भात जी काही चायनीज ग्रंथामध्ये माहिती मिळते, कारण भारतातलं सगळं जळून खाक झालेलं होतं. अश्वघोषाबद्दलची माहिती आपण जे पाहत आहोत, किंवा त्याच्या अगोदर आपण कश्यप मातंगाची माहिती पाहिली, धर्मरक्षाची माहिती पाहिली, हे सगळं साहित्य आपल्याला चीन मधून मिळालं. म्हणजे त्या काळामध्ये इथून भारतातून जे काही चीनमध्ये त्या काळात साहित्य गेलं, पालीमध्ये किंवा
आपण जे पाहतो. आणि भारतातून साहित्य नष्ट झाल्यानंतर मग चीनमधून, चायनीज भाषेमधून इंग्लिश भाषेमध्ये आणि मग इंग्लिश भाषेतून मग उर्वरित ज्या काही हिंदी किंवा मराठी किंवा जगातल्या ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये हे भाषांतर झालेले आपण पाहतो. आणि म्हणून बुद्ध धर्माचा इतिहास खऱ्या अर्थानं जर जपून ठेवला असेल तर तो चीन देशाने. आणि म्हणून बाबासाहेबांचं ज्यावेळेस आपण साहित्य वाचतो, बाबासाहेब म्हणतात की धम्मपदातल्या ज्या काही 26 वग्ग आहेत तर ते 26 नाही तर 44 वग्ग आहेत. चिनी धम्मपदाचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा आपण अंतर्भाव केला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला बुद्ध धर्माचं अतिशय मोठं अतिशय मोठी शिकवण सापडेल आणि बुद्धाचं चरित्र आपल्याला त्याच्यामध्ये सापडेल. अशा पद्धतीने आपण पाहतो. तर सुरुवात करूया. आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा. जसं आपण पाहिलं की आपण संघामध्ये अश्वघोष सांस्कृतिक केंद्र आपलं. आता पुढं काय झालं त्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण किमान त्या निमित्तात त्रिरत्न बौद्ध महासंघानं जो इतिहास आणि संस्कृती देण्याचा प्रयत्न केलेला या 40 वर्षामध्ये आपण पाहतो. अश्वघोष कोण होते कदाचित आपल्याला माहित नसेल, पण इतकं माहित होतं की त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून जे काही गीत गायन व्हायचं, जे काही नाट्यकला व्हायच्या, जे पथ नाट्य व्हायचे, त्याच्यातून एवढंच माहित होतं की अश्वघोषासारखा माणूस कोणीतरी आपला आहे की ज्यांनी कलेमध्ये अतिशय मोठं काम केलं. पण ज्यावेळेस आपण वाचतो तर इतका मोठा महान व्यक्ती, भारतामध्ये आद्य नाटककार कालिदासाला म्हटलं जातं. आद्य महाकवी ज्याला म्हटलं जातं ते कालिदासाला म्हटलं जातं. पण कालिदासाचा जेव्हा आपण संदर्भ बघू तर कालिदास कुठल्या शतकाचा, अश्वघोष कुठल्या शतकात झाले हे पाहिलं तर अतिशय वाटतं की भारताचं दुर्दैव आहे की आपण भारताच्या खऱ्या इतिहासाला नाकारून आपण जे भारताला वाढलेलं आहे ते अतिशय मोठं गलिच्छ, अतिशय मोठं असं म्हणू की ते मनुष्य मात्राचं मानवतेचं पोषण करणारं नाही, ते मानवतेचं नाश करणार आहे, माणसामध्ये भेदाभेद करणार आहे. आणि म्हणून असा दैदित्यमान बुद्धाचा इतिहास, असे दैदित्यमान बुद्धाचे महान आहे बुद्ध धर्माचे, या इतिहासानं अतिशय मोठे आपल्या अकराळ विक्राळ जबड्यामध्ये नष्ट करून टाकलेले. तर असं म्हणतात की अश्वघोष हे जन्मानं ब्राह्मण होते, पण कर्मानं आणि दीक्षेनं ते बौद्ध झाले. आपले सगळे जे काही सुरुवातीचे आपण जे पाहतो सगळेच म्हणजे नागसेन ब्राह्मण होते, अश्वघोष ब्राह्मण होते, नागार्जुन ब्राह्मण होते, आर्यदेव, असंग वसु हे सगळे लोक हे ब्राह्मण होते. 80% लोक ब्राह्मण भिक्षू संघात. आणि पुढं मग विकास करता करता महायान संप्रदाय असेल, हीनयान संप्रदाय असेल, आणि पुढं आपण पाहतो वज्रयान. वज्रयानामध्ये 80% अस्पृश्य लोक होते. हीनयानामध्ये 80% ब्राह्मण होते, वज्रयानामध्ये तंत्रयानामध्ये 80% शूद्र आणि अस्पृश्य लोक. हा इतिहास आहे बुद्ध धर्माचा. आणि म्हणून बुद्ध धर्माने जी काय अतिशय मोठी क्रांती केली ज्याला आपण धम्मक्रांती म्हणतो, त्या धम्मक्रांतीमध्ये कुठलाही माणूस सुटलेला. यक्ष गंधर्व लोक जर बुद्धाचं प्रवचन ऐकत असतील तर गंधर्व कोण आहे, यक्ष कोण आहे, किन्नर कोण आहे, या लोकांपर्यंत बुद्ध गेले याचा अर्थ बुद्धांनी कुणाला सोडले. आजकाल संघामध्ये आपण किन्नर लोकांशी बोलत आहोत, चांगली गोष्ट, तो विषय आता मी इथं बोलणार नाही. पण हे बुद्धाचं काम. बुद्धानं कुठला लिंगभेद केला नाही, बुद्धानं कुठलाच भेद केला नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे बुद्ध धर्माचं अतिशय मोठं काम या माध्यमातून आपण पाहतो. तर महाकवी, कवी कुलगुरू आचार्य अश्वघोष, आद्य नाटककार, कवी आणि पाली, संस्कृत आणि प्राकृत भाषेचे अतिशय मोठे आपण ज्याला विद्या वाचक, विद्येचं अतिशय मोठं
प्रकांड पंडित ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारचे अश्वघोष. हे असं म्हणतात की 80 इसवी सनाचा 80 ते जवळपास 125 म्हणजे 125 या कालावधीमध्ये त्यांचं किंवा 150 वर्षापर्यंतचा कालावधी सांगितला जातो. इसवी सन पहिल्या शतकामध्ये 80 ते 150व्या या वर्षापर्यंत त्याचा इतिहास आपल्याला दिसतो. आता हे भिक्षू होते, कवी होते, उपदेशक होते, मार्गदर्शक होते, वाद विवादपट्टू होते, संन्यासी होते, तत्वज्ञ होते, प्रकाट पंडित होते, साहित्यकार, नाटककार आणि एका नव्या काव्य शैलीचा जन्म देणारे. पहिलं नाटक म्हणजे नाट्य प्रकार आपण जे म्हणतो, नाटक लिहिणं, ते बसवणं आणि ते प्रकटीकरण, या सगळ्या प्रकारामध्ये अश्वघोष आद्य नाटककार. आद्य नाटककार आपल्याला माहित आहे, आद्य पहिला भारतातला. आणि आपल्याला मात्र इतिहास वेगळा सांगितला जातो. असा हा अतिशय मोठा कवी, कवी कुलगुरू, उपदेशक, धर्माचार्य आणि अशा पद्धतीनं अश्वघोषांनी पहिल्यांदा विशेषतः बौद्ध धर्माचं साहित्य संस्कृत मध्ये आहे. हा सगळा आपण इतिहास बघू. आता पुढे जाऊ. आता असं म्हणतात की साकेत मध्ये जन्म झाला यांचा आणि साकेत मध्ये त्यावेळेस राज्य कनिष्क राजाचं. कनिष्काचं जर आपण नाणे पाहिले तर नाणे त्याच्यावर कनिष्क राजा कनिष्क म्हणून कोरलेलं आहे, नोंदवलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला, एका बाजूला कनिष्काचं चित्र आहे, दुसऱ्या बाजूला बुद्धाचं चित्र काढलेलं आहे. आणि त्याच्यावर त्या काळातल्या भाषेनुसार, प्राकृत भाषा असेल किंवा पाली भाषा असेल, त्याच्यावर बोधो लिहिलेला आहे. बोधो, बोधो म्हणजे बुद्ध. अशा प्रकारचा मोठा इतिहास कनिष्काचा आहे. आणि म्हणून आता हा जो पिंगट केसाचा गौरवर्णी, हा जो अश्वघोष आहे, पिंगट केसाचा आहे, गौरवर्णी आहे आणि वेद विद्येमध्ये आणि संस्कृत भाषेमध्ये पारंगत आहे, संगीत तज्ञ आहे. बघा आता हे सगळं पुन्हा अजून पुढे आपण जेव्हा पाहतो तर तो संगीत तज्ञ आहे, गायक आहे आणि वीणा वादक. आपण जर काही अश्वघोषाचे चित्र पाहिले तर त्यांच्या हातामध्ये वीणा आहे, वीणा वाजवतात आणि अगदी मोठ्या आवाजात काव्य शैली, जी आपण म्हणतो की एखादा गायक पट्टीचा गायक जसा गातो तशा या याच्यामध्ये तो ते गायक असत अशा पद्धतीने. आता मग हे नाटकाच्या संपर्कात कसे आहे, हा इतिहास अतिशय मजेशीर. असं म्हणतात ज्यावेळेस ग्रीक भारतामध्ये आले तर ग्रीकांनी ही नाट्यकला भारतामध्ये आणली आणि या नाट्य कंपनीच्या, नाट्य मंडळाच्या संपर्कामध्ये अश्वघोष आला. त्या काळात तो नाटक बघू लागला, ग्रीकांची नाटकं बघू लागला आणि इतका मोठा नाटकाचा प्रभाव त्यांच्यावर झाला की असं म्हणतात. आणि त्या नाटकामधली जी नटी होती प्रभा नावाची, तिच्या आकर्षणात तो पडला. आकर्षण, तिचं सगळं अभिनय, तिचं सगळं रूप पाहून तो तिच्या आकर्षणामध्ये, तिच्या ह्याच्यामध्ये भाळला तो. आणि मग त्याने असं म्हणतात तिच्यावर त्याचं प्रेम बसलं. पण तिनं काय म्हटलं, तिनं म्हटलं की तू असे काहीतरी कर की ज्याच्यामुळे तुझं नाव अमर होईल. काय म्हटलं तिनं, तू असं आपल्या जीवनामध्ये करून दाखव की ज्याच्यामुळे तू आणि तुझं नाव काय होईल, अजरामर होईल. आणि मग असं वाटलं की मला या प्रभा नावाच्या नटीनं मला नाकारलेलं आहे. मग प्रेमभंग झाला आणि मग तो जो प्रसंग होता तो त्याच्या जिवारी बसला. आणि मग त्यांनी ठरवलं की यस, मी तिला जसं वाटतं तशा पद्धतीनं होऊन दाखवेल, असं त्यांनी म्हटलं. आणि मग तो शोधत राहिला की कशा पद्धतीनं मला करता येईल. हा एक किस्सा आहे. आणि दुसरा किस्सा असा आहे की त्या काळातले एक अतिशय मोठे भिक्षू होते, भिक्षू पार्श्व. आणि कधी कधी असं म्हणतात की जी चौथी संगीत झाली, त्या चौथी संगीतीमध्ये पार्श्वाने अतिशय मोठं काम केलेलं होतं भिक्षू पार्श्व नावाचे. आणि मग आता हे वेद व्यासंगी आहेत, वेद अभ्यासक आहेत, अतिशय मोठं त्यांनी
वेदामध्ये पारंगित प्राप्त केलं होतं, संस्कृत भाषेमध्ये प्रभुत्व होतं, आणि मग हे आव्हान करायचे, वादविवाद पटतो होते. आणि अशा मग प्रसंगामध्ये त्यांनी आवाहन केलं की कोणी जर इथं कोणी विद्वान असेल तर त्यांनी माझ्यासोबत चर्चा करावी, वादविवाद करावा, आणि मी मुद्दे खोडणार आहे. वादविवाद म्हणजे आपण जे काही खंडन मंडन करतो, एखाद्यानं जर आपलं मत मांडलं तर त्याचं खंडन मी करेल अशा पद्धतीनं. तो जो काही बोलेल त्याच्या मी विरोधामध्ये बोलेल. वादविवादाचाच असतो. वादविवाद स्पर्धा आपण जर पाहिल्या असतील कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये, तर एक विषय दिला जातो. काय विषय दिला जातो? उदाहरणार्थ, भारतीय अर्थव्यवस्था डबघाईस आलेली आहे, हा एक विषय असतो. एकानं बोलायचं असतं आणि दुसऱ्यानं काय बोलायचं असतं? भारतीय अर्थव्यवस्था डबघाईस आलेली नाही. बरोबर आहे. एकानं मत मांडायचं असतं, दुसऱ्याने ते खोडून काढायचं असतं. आणि मग अशोक घोषाने असं आव्हान केल्यानंतर हा भिक्षू स्थविर पार्श्व आला वादविवाद करण्यासाठी, आणि दोघांचा वादविवाद झाला. आता अशोक घोषांचं काय, हा ब्राह्मण आहे, वेद पारंगत आहे, वादविवादपट्टू आहे, सगळ्याचे मतं करतो. आणि मग त्यांनी आवाहन केलं की हे स्थविर पार्श्व, तुम्ही जे काही बोलाल, तुम्ही जे काही मत मांडेल त्याच्या विरोधामध्ये मी माझं मत मांडेल, तुमचे सगळे मुद्दे मी खोडून काढेल. आता पार्श्वनं काय बोलला बघा. पार्श्व म्हणतो, या जगामध्ये शांती नांदो. पार्श्व म्हणतात, या राज्यामध्ये राजाच्या आदेशानुसार राज्य चालव, राजाला दीर्घ आयुष्य प्राप्त हो, सर्व प्रजा दुःखातून मुक्त हो, सर्व प्रजा सुख संपन्न हो. असं आपलं पहिलं मत करतो. हे माझं मत आहे. पार्श्व काय म्हणतो? हे माझं मत आहे की या जगामध्ये शांती आणि समृद्धी नांदो. या राज्याचा जो राजा आहे तो काय हो, तो दीर्घायुषी हो, या राज्यातील सगळी जनता दुःखमुक्त हो, सर्वांना सुख लाभ. आता हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र मग अश्वघोषाच्या धारेवर पाचर बसले असतात. आता हे जर मी मत खोडलं तर काय होईल? या जगातली प्रजा दुःख हो असं म्हणू का? या प्रजातली सगळ्या दुःख सुखाचं हरण हो असं म्हणू का? या राजाचा राजा जो आहे कनिष्ठ, हा अल्प आयु हो असं म्हणू का मी? या जगातली सगळी जनता अशांत हो, त्यांचं नाश हो असं बोलू का? आणि असं म्हणतात की पार्श्व तिथं विजय झाला, यांनी स्वतःची हार पत्करली. पण हे सगळं ब्राह्मण्यात अहंकार, वेद विद्येचा आणि या सगळ्या याचा पारंगत असल्याचा त्याचा अभिमान नष्ट झाला, आणि तो बौद्ध भिक्षू झाला. बुद्ध धर्माची दीक्षा घेतली, आणि मग अशा पद्धतीनं आचार्य अश्वघोष हे बौद्ध भिक्षू बनले. असा त्यांचा हा इतिहास आहे. आता पुढं पहिलं नाटक जो वियोग झाला होता, प्रभा नावाची जी जी नाटक होती, त्या अभिनेत्री किंवा नटी, तिचा जो वियोग झाला होता, पहिलं त्यांनी नाटक लिहिलं कधी अगोदर, भिक्षू होण्याच्या अगोदरच पहिलं नाटक त्यांनी लिहिलं, उर्वशी वियोग. उर्वशी वियोग. उर्वशी कोण आहे? लक्ष्मणाची बायको आहे. लक्ष्मण कुठला आहे? हा रामाचा भाऊ आहे. बरोबर आहे. लक्ष्मण गेला निघून रामासोबत, बरोबर आहे का? 14 वर्ष वनवास, भावासोबत निघून गेला, पण बायकोला सोडलं इथं, उर्वशीला. हा जो वियोग आहे, हा वियोग स्वतःच्या अनुभवात त्यांनी मांडला की प्रभानं मला जो काही धिक्कार केलेला आहे, माझा माझ्या प्रेमाचं मला अवेर देत आहे, त्या विरहातून, त्या दुःखातून त्यांनी उर्वशी वियोग नावाचं पहिलं नाटक आपल्या. त्याच्यानंतर दुसरं नाटक राष्ट्रपाल नावाचं. राष्ट्रपाल हे राष्ट्रपालाची जीवनी आहे, त्याचं चरित्र आहे. आणि मग त्याच्यानंतर मग हा आपला स्थवीर किंवा भिक्षू फारसा प्रसंग आहे. नंतर तो भिक्षू झाला
आणि भिक्षू झाला तरी त्याचं जी कला आहे, त्याची जी काही नाट्यप्रेम आहे, हे कमी न होता उलट त्याला धार आली. अतिशय मोठं त्याच्यामध्ये पुन्हा बुद्ध धर्माचं सगळं अध्ययन आणि सगळं मग नंतर त्रिपिटक वाचनात आलं त्यावेळेस त्यांच्या नाट्यकलेला अतिशय मोठी धार. आणि मग असं म्हणतात की त्यांनी मग पहिलं नाटक जे लिहिलं, पहिलं तर बुद्ध चरित्रम लिहिलंच नाही. पहिलं त्यांचं जे पुस्तक आहे किंवा चरित्र किंवा खंड म्हणतो आपण, ते बुद्ध चरित्र संस्कृत मध्ये आले. आता असं म्हणतात की बुद्ध चरित्रमचे जवळपास 28 सर्ग आहे, 28 खंड आहेत. 28 खंडापैकी भारतामध्ये केवळ 14 सापडले. बाकीचे 14 जे आहेत ते सापडले नाहीत. आणि हे जे 14 आहेत हे बुद्धाच्या जन्मापासून तर धम्मचक्र प्रवर्तनापर्यंतचे हे 14 खंडामध्ये त्यांचं सगळं चरित्र आहे. पण धम्मचक्र प्रवर्तन झाल्यानंतर गौतम बुद्धांनी काय काय परिनिर्वाणापर्यंत जो काय भाग आहे तो असं म्हणतात की तो चीन मध्ये आहे. त्या काळात चीन मध्ये लोकांनी केला, पण भारतामध्ये 4व्या-5व्या शतकापर्यंत जर पाहिलं तर केवळ 1 ते 14 असे बुद्ध चरित्राचे खंड दिसून येतात, ज्याला आपण वग्ग म्हणतो, सर्ग म्हणतो अशा पद्धतीनं. आता हे खर तर महाकाव्य होतं. बुद्ध चरित्र हे जे आहे महाकाव्य आहे, त्याचा आपण इतिहास बघूया. पण या सगळ्या अश्वघोषाच्या या सगळ्या ह्याच्यातून बुद्ध चरित्रम हे अतिशय मोठं महत्वाचं आणि अतिशय मोठं. त्याच्या अगोदर बऱ्याच लोकांनी म्हणजे आपण ज्यावेळेस बुद्धाचे जे काही चरित्र आहे त्याच्या अगोदरचे जे निर्माण झालेले आहेत ते तेवढे असं म्हणू की ज्याला प्रमाण दिला जाऊ शकतो, प्रमाणबद्ध आपण ज्याला म्हणतो, ज्याला पुरावा दिला जाऊ शकतो, तशा पद्धतीचे बुद्धाचे चरित्र. पण अगदी जन्मापासून तर परिनिर्वाणापर्यंतचा जो काय बुद्धाचा खरा इतिहास, तो खरा इतिहास पहिल्यांदा आपल्याला दिसून येतो तो बुद्ध चरित्रमध्ये दिसून येतो. आणि मग याच्यामध्ये काय काय बघा, चिनी आणि तिबेटियन याच्यामध्ये 28 खंड आहेत, संस्कृतमध्ये केवळ 14 आहेत. आणि असं म्हणतात की या सगळ्या याच्यामध्ये शेवटी या ग्रंथाच्या शेवटी अशोकाचा उल्लेख आहे. म्हणजे अशोकानं कशा पद्धतीने काम केलं भारतात अशा प्रकारचा उल्लेख आहे. आणि मग म्हणून आपल्या लक्षात येतं की अश्वघोष अशोकानंतर 1ल्या शतकामध्ये तो झाला. आपल्याला एक कल्पना असेल की या बुद्ध चरित्रामध्ये इसवी सनाच्या 4थ्या शतकापर्यंत चीनमध्ये जे काही साहित्य होतं त्याचं भाषांतर संस्कृतमध्ये करण्याचं काम बौद्ध आचार्य धर्मक्षेम यांनी ते संस्कृत भाषेमध्ये केलं. 7व्या शतकामध्ये तिबेट भाषेमध्ये रूपांतर झालं. आणि मग असं जर आपण पाहिलं तर हा अतिशय मोठा नाट्यकलावंत साहित्यिक अश्वघोष. आता आपण या बुद्ध चरित्रांच्या थोडक्यामध्ये माहिती पाहूया. ज्यावेळेस यित्सिंग भारतामध्ये आले असेल, यित्सिंग इसवी सनाच्या 6व्या ते 7व्या शतकामध्ये भारतात आले. आणि यित्सिंगनं काय लिहिलं असं म्हणतात, यित्सिंग हे जे महाकाव्य होतं, बुद्ध चरित्राचं जे हे महाकाव्य होतं, हे संपूर्ण भारतामध्ये ते वाचलं जायचं आणि गायलं जायचं. संपूर्ण भारतामध्ये ते वाचलं जायचं आणि गायलं जायचं. एवढंच नव्हे तर ते ज्या मार्गाने आले होते, चीनचा जो आपण यित्सिंगचा जर इतिहास पाहिला तर तो चीनवरून समुद्र मार्गाने जावा, सुमित्रा आणि सुमात्रा नंतर इकडं जे काही शेवटचा भाग आहे ऑस्ट्रेलियाचा जो आपण जे खंड म्हणतो तिकडून, आणि मग इकडं दक्षिण भारतामध्ये ते आले होते समुद्र मार्गाने. तर ज्यावेळेस ते आले तिकडून जावा, सुमात्रा हे जे आपण म्हणतो म्हणजे कंबोडिया आणि हे जे मलेशिया वगैरे आपण जे म्हणतो सिंगापूर आणि बाकीचे खंड बेट, तिथं सुद्धा
हे अश्वघोषाचे बुद्ध चरित्र वाचलं जायचं आणि विशेषतः गायलं जायचं. हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे गायन पद्धती, एखादा धर्म उपदेश करताना तो गायनाच्या माध्यमातून प्रजेपर्यंत कसा जावा, लोकांपर्यंत कसा जावा, ही मोठी शैली, काव्य शैली आणि गायन शैली धर्म प्रचाराची अश्वघोषाने केली. हा अतिशय मोठा आहे. एक तारीवर ते हे करायचे, एक तारी वाजवायचे आणि बुद्धाचं चरित्र सांगायचे. आपल्याला माहित असेल, आपण वाचलं असेल की ज्यावेळेस ते अनेक लोकांनी ते व्यक्त केलेलं आहे. काय व्यक्त केलेलं आहे? त्याच्या अगोदर मी सांगण्याचा प्रयत्न करेल की या देशामध्ये वाचल्याने जायचे. याच्यासोबत बुद्ध घोषा, या अश्वघोषाने जे बुद्ध चरित्र लिहिलं आहे ते अनेक पाश्चिमात्य जगातल्या विचारवंतांना भावलेलं आहे. अतिशय मोठ्या पद्धतीनं बुद्ध पहिल्यांदा जे परिचित झाले ते बुद्ध चरित्रम मुळे झालेले आहे. भारतामध्ये सावरकर, महात्मा फुले आणि बाबासाहेब सुद्धा बुद्ध चरित्रमच्या या अश्वघोषांच्या लेखनामुळे अतिशय मोठे प्रभावित झाले. आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांनी बुद्धाडी धम्म लिहिला, त्याच्यामध्ये जन्मापासून म्हणजे सिद्धार्थाच्या जन्मापासून तर संबोधी प्राप्तीपर्यंत जे वर्णन आहे हे सगळं वर्णन बाबासाहेबांनी करून घेतलेलं आहे. तर आचार्य अश्वघोष यांच्या बुद्ध चरित्र आणि या पुस्तकाचं, बाबासाहेबांच्या ग्रंथाचं इंग्लिश मधून जेव्हा मराठीमध्ये करायचं होतं, एक सगळं काम नंतर एम.बी. चिटणीस, तळवटकर आणि शहानशे रेगे जे लायब्ररीन होते सिद्धार्थ, त्यांनी केलेलं आहे. पण बाबासाहेब जेव्हा हे ग्रंथ इंग्लिश मध्ये लिहित होते तर हे जेव्हा चिटणीसांनी वाचलं, चिटणीस जवळच्या बाबासाहेबांच्या जवळ तेव्हा खूप जवळ, आणि मग हे सगळं त्यांनी वाचलं. सिद्धार्थाचा जन्म, त्यांचं मग सगळं बालपण, तरुणपण, शाक्य संघ, नंतर सिद्धोदानंद काय काय प्रयत्न केले, नर्तिकेचा सगळा प्रसंग, आणि संबोधी प्राप्तीपर्यंत आपण ज्याला म्हणतो महाबिनिष्क्रम पर्यंत प्रसंग. मग चिटणीस बाबासाहेबांना विचारतात की बाबासाहेब इतक्या मोठ्या तत्वचिंतकाच्या आणि इतका मोठा बुद्धी प्रामाण्यवादी महामानवाच्या चरित्रामध्ये हे काव्यात्मक तेवढं चांगलं दिसत. बुद्धाबद्दल लिहिताना इतका मोठा तत्व चिंतक आणि इतका मोठा बुद्धिवादी माणसाचं चरित्र, हे अतिशय मोठं काय वाटतं, हे तेवढं लागू होत नाही अशा. हे तुम्ही कसं लिहिलं याच्यामध्ये? बाबासाहेब म्हणतात की आता चिटणीस त्यामध्ये लहान होते, बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व ते सरळ म्हणतात तू मूर्ख आहेस, ते भाषा बाबासाहेबांची. आता तो डायलॉग त्यांच्या दोघात. चिटणीसांना काय म्हणतात, तू मूर्ख आहेस. हा जो माझा समाज आहे, हा समाज पांडव प्रतापावर पोचलेला आहे. हे ज्यावेळेस पुस्तक माझे लोक वाचतील त्यावेळेस बुद्ध सिद्धार्थाच्या वेळेस कसा होता, बुद्ध तर नंतर झाला, पण सिद्धार्थ राजकुमार असतात, राजप्रसाद, त्या नर्तका आणि नर्तकाचं जे काही त्यांना संन्यास जीवनापासून जे वळवण्याचं जे काही त्यांचं विलासी आणि त्यांचं सगळं चित्रण आहे, हे दाखवावं लागेल का? आणि म्हणून हा काव्यात्मक अतिशय मोठा. आपण जर बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, तर बाबासाहेबांनी खरं तर ते संस्कृत मध्ये असेल, बुद्धचरित्र संस्कृत मध्ये आहे, पण ते इंग्लिश मध्ये बाबासाहेबांनी मोठ्या अगदी असं म्हणू की किती त्यांची हे झाली असेल, कशा पद्धतीने शब्द मोडायचे इंग्लिश. आणि हा अतिशय मोठा प्रसंग बाबासाहेबांनी म्हटलेला आहे की जरी बुद्ध मोठे असले, तत्वचिंतक असले आणि बुद्धिवादी असले, तरी त्यांच्या जीवनामध्ये मायथॉलॉजी थोडीशी हवी, थोडस काव्यात्मक असलं पाहिजे, नाही तर चरित्र हे केवळ एक वृक्ष दस्तावेज होऊन जात. अशा प्रकारचं ते आणि म्हणून बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, सावरकर असतील आणि अनेक पाश्चात्य विचारवंत
यांना प्रभावित करणारं हे अश्वघोषांचं बुद्धचरित्र आहे. अनेकांना भुरळ पाडलेली आहे. आणि म्हणून या महाकाव्याचं, खरं तर आपण महाकाव्य म्हटलं की केवळ रामायण आणि महाभारत पाहतो म्हणजे त्याचा उल्लेख होतो वारंवार की भारतामध्ये कुठले 2 महाकाव्य आहेत. केवळ रामायण आणि महाभारताचा उल्लेख होतो. पण 28 सर्ग ज्याला म्हणतो आपण, एखादा महाकाव्याचा 28 सर्ग हे अतिशय मोठं दीर्घ चरित्र महाकाव्य हे अशोक घोषाने लिहिलेलं आहे. आणि मग महाकाव्याचे जे काही निकष आहेत, महाकाव्याचे जे निकष असतात ते सगळे निकष बुद्ध चरित्रामध्ये अशोक घोषांनी मांडलेले आहेत. कसे मांडलेले आहेत? 9 रस असतात साहित्यामध्ये. आपण जेव्हा साहित्य वाचतो आणि विशेषतः कादंबऱ्या वाचतो किंवा नाटक पाहतो किंवा लिहितो, त्याच्यामध्ये 9 रस असतात. या 9 रसाचा वापर अशोक घोषांनी बुद्ध चरित्रामध्ये पहिल्या शतकामध्ये, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मग हे 9 रस म्हणजे शृंगार रस, त्या ज्या नर्तकी आणि शुद्धोधनानं जे काही त्या महालामध्ये सगळ्या त्या नर्तकी आणून ठेवतात आणि वश करण्यासाठी सांगतात सिद्धार्थाला, त्या नर्तकीमध्ये शृंगार रस आहे. त्या ज्या लाडीकपणे ज्या काही ते सगळ्या त्यांचे प्रसंग हे करतात, त्यांच्यामध्ये हास्य रस आहे. नर्तकी हसतात, त्यांना लुभावतात, त्याला वश करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून शृंगार रस आणि हास्य रस त्या नर्तकीमध्ये आहे. त्याच्यानंतर बिभत्स, भयानक आणि रुद्र रस, हे जे 3 रस असतात, भयानक, रुद्र आणि बिभत्स, हा माराच्या प्रसंगामध्ये अशोक घोषांनी वाचलेला. मार कसा असतो? बिभत्स दाखवलेला आहे. मार कसा आहे? भयानक आहे. तो कसा आहे? अतिशय मोठा रुद्र अवतार धारण केलेला. हे 3 रस माराच्या स्वरूपात दाखवलेले. आणि बुद्ध युद्ध करतात मारासोबत. बुद्ध युद्ध करतात. बुद्ध वीर आहेत आणि बुद्धाचं व्यक्तिमत्व वीराचं दाखवलेलं आहे, वीर रसानं दाखवलेलं. त्याच्यानंतर आपण पाहतो करुण रस. करुण रस बुद्धाचं संबोधी नंतरचं जे काही व्यक्तिमत्व आहे, संबोधी प्राप्तीनंतर धम्मचक्र प्रवर्तन केल्यापासून तर परिनिर्वाणापर्यंत जे काही त्यांचं चरित्र आहे, हे करुण रसानं आहे. किती करुणा, किती लोकांना, हजारो लोकांना बुद्धानं आपली करुणा, कुठला भेदाभेद केला नाही. राजा असेल, राणी असेल, महाराणी असेल किंवा श्रेष्ठी असेल, ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, शूद्र असतील, अस्पृश्य असतील, गणिक असतील, दरोडेखोर असतील, अशा सगळ्यापर्यंत बुद्धाची करुणा त्यांच्यापर्यंत गेलेली आहे. हा करुण रसाचा संदर्भ इतका मोठा विस्तीर्ण दिलेला. आणि म्हणून अद्भुत रस, बुद्धाच्या जीवनामध्ये अद्भुत रस आहे, शांती रस आहे. हे सगळे 9 रसाचं अतिशय मोठं चरित्र महाकाव्यामध्ये हे निकष असतात. आणि सगळे महाकाव्याचे निकष अशोक घोषांनी बुद्ध चरित्रामध्ये, असं हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व बुद्धाचं चरित्र निर्माण करण्यात. आता म्हणतात एवढंच करून थांबले का? तर त्यांनी अतिशय मोठे अजरामर ग्रंथ लिहिले. कुठले ग्रंथ लिहिले? गंडी स्त्रोत गाथा नावाचं एक पुस्तक लिहिलं. गंडी स्त्रोत गाथा नावाचं. आता याचा विषय कुठला आहे? बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाप्रती भावपूर्ण स्तुती आहे असं म्हणतात. काय म्हणतात? भावपूर्ण स्तुती आहे. बुद्ध धम्माबद्दलची अतिशय मोठी भक्तिभाव आहे. अगदी ज्या भावना आपल्या तरळ भावना निर्माण होतात आणि आदर्शाप्रतीच्या काय आपण समर्पण होतो, आपलं सगळं व्यक्तिमत्व आपण शरणबद्ध होतो, अशा भक्तिभावानं ओतप्रोत असलेलं एक गंडी स्त्रोत गाथा अशोक घोषाने लिहिलेलं आहे. आणि अतिशय मोठं संगीत शास्त्रातील प्रावीण्य त्यांनी प्राप्त केलं. गेय पद्धती आपण ज्याला म्हणतो, गेय पद्धती म्हणजे गाण्याची पद्धती, एखादं काव्य लिहिणं आणि त्याला गाण्याच्या पद्धतीने म्हणणं, हे गेय काव्य, गीत काव्य ही पद्धती यांनी याच्यामध्ये मांडली. आता पुढे म्हणतात की याचा वापर कसा व्हायचा बघ.
गंडी स्त्रोत गाथेचा वापर जे तीर्थस्थळ आहेत आणि या तीर्थस्थळावर तीर्थयात्रेमध्ये जे लोक जायचे, बुद्ध धम्म संघाचं हे स्तोत्र गायचे, भक्तिभावानं लीन व्हायचे. ही परंपरा, ही पहिल्या शतकामध्ये जी परंपरा निर्माण झालेली आहे. पुढे आपल्याला माहित आहे की वज्रयानाचं जे काही आपण म्हणतो सिद्ध सिद्ध लोक जे झाले, त्या सिद्ध लोकांनी पुढं सिद्ध लोकांचं नाथ लोकांमध्ये परिवर्तन झालं, संप्रदाय निर्माण झाला आणि नाथ संप्रदायातून भागवत संप्रदाय निर्माण झाला, ज्याला आपण वारकरी पंथ. हे जर आपण पाहत गेलो सगळी लिंक आणि कुठून कशी झाली, वारकरी संप्रदाय का आकाशातून निर्माण झाला नाही. ही वारकरी संप्रदायाची एका तारेवर वाजवण्याची आणि त्यांचं सगळं जे काही गीत आणि भजन आणि कीर्तन आपण जे म्हणतो, हे अश्वघोषाच्या या गंडी स्त्रोत गाथेमध्ये आपल्याला दिसतो. ही परंपरा बुद्धाची आहे, ही कुठून आकाशातून जन्माला आलेली नाही. त्याचा काहीतरी पूर्व इतिहास असतो, त्याला पूर्व कारण असतं आणि म्हणून ही परंपरा ज्या लोकांनी जिवंत ठेवली, त्या लोकांनी पुढे मग वज्रयान, तंत्रयान, सिद्धयान, नंतर नाथपंथ व नंतर वारकरी, भागवत संप्रदाय, हे आपल्याला असं सगळं बुद्ध धर्माचं दिसून येतो. आणि म्हणून प्रथम पुरुष या सगळ्या परंपरेचे कोण आहेत, तर ते अश्वघोष आहे. आता पुढे असं म्हणतात की तीर्थयात्रेमध्ये हे जे काही लोक जायचे तीर्थाटन करण्यासाठी, तिथे हे गायले जायचे, बुद्ध चरित्र गायलं जायचं. जे आपण इसिंगचं पाहिलं, हे सगळं बुद्ध चरित्र गायलं जायचं. पण आम्ही लहानपणी ऐकत होतो की आकाशवाणीचं सकाळचं लावलं केंद्र, रेडिओवर लावला की सकाळी सकाळी रामायणाचं आम्हाला गाण्याचं ऐकू यायचं. लता मंगेशकर काहीतरी त्यांच्या आवाजामध्ये रामायण सुरू व्हायचं, वाल्मिकी रामायण चालू होतं. तुम्ही लोकांना काय देतात? सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही युद्ध लोकांना सांगितलं, अपहरण करण्याचे धडे दिले आणि मग युद्धाचे प्रसंग आहे, नंतर मग काय काय झालं, शूर्पणखेचं तुम्ही नाक तोडण्यात तुम्ही धन्यता मानली, हे जर तुम्ही शिकवू लागले लोकांना, तर संस्कृती कुठल्या प्रकारची निर्माण होईल? तुम्ही जर कैकेयीचं चित्र आणि भावंडामध्ये विभाजन करण्याचं जर तुम्ही सगळं शिकवण दिली, तर संस्कृती भारतामध्ये कुठली? पण 5 भाऊ होते, शुद्धोधन, अमितोधन, शाक्यधन, दौतोधन आणि हे 5वा जो आहे, या सगळ्यामध्ये कुठं भांडण झालं? सिद्धार्थामध्ये कुठं भांडण झालं? आनंदामध्ये कुठं भांडण झालं? का अनिरुद्धामध्ये भांडण झालं? का महानामामध्ये भांडण झालं? या कुठल्याही लोकांमध्ये भांडण झालं नाही. काही भावंड महालामध्ये एकत्र राहिले, जंगलामध्ये एकत्र. तुम्ही जे पेराल ते उगवल, हे जो बुद्धानं सांगितलेलं आहे. भारतानं जे काही बुद्धाच्या प्रतिक्रांतीनंतर, म्हणजे बुद्धाच्या पतनानंतर बुद्धानं क्रांती केली, त्याच्यानंतर जे प्रतिक्रांती झाली, त्या प्रतिक्रांतीनं जे काही पेरलेलं आहे ते भारतामध्ये नंतर उगवून आले. महाभारतामध्ये आपण पाहतो, महाभारतामध्ये काय केलेलं आहे? भावंडामध्ये युद्ध झालेलं आहे. दुसऱ्याबद्दल युद्ध झालं नाही. युद्ध कुणामध्ये झालेलं आहे? पांडव कौरव हे भाऊ आहे. भांडण कुणामध्ये झाले? एक इतिहास सांगतो की आनंदामध्ये आणि बुद्धामध्ये कधी भांडण झालं. एक इतिहास सांगतो की आनंदामध्ये आणि महानाम आणि अनिरुद्धामध्ये कधी भांडण झालं. किंबिलमध्ये भांडण झालं नाही. आणि आपल्याला सांगितलं जातं की भावामध्ये भांडण. महाभारत घडलं, या भारतामध्ये महाभारत घडण्याचं कारण द्वेष आहे, मालकी हक्क प्राप्त करण्याची प्रवृत्ती आहे, स्वार्थ आहे, छळ आहे, कपट आहे. आणि म्हणून बुद्ध चरित्र, गंडी स्त्रोत गाथा याचं पठण व्हायचं, कीर्तन व्हायचे, एक तारीवर भजन गायल्यासारखं त्याचं स्त्रोत व्हायचं, अगदी भक्तिभावानं लोक लीन व्हायचे. आणि असं हे अतिशय मोठं इतिहासकारांनी लिहिलेलं आहे, हे प्रत्यक्ष लोकांनी पाहिलेलं आहे. युएनसंग, फाइयान आणि इतसिंग हे जे काही चीनी यात्री आपण पाहतो,
भारताचा बौद्ध धर्माचा इतिहास या 3 चिनी प्रवासाने लिहिले. त्यांचा अतिशय मोठा आपल्यावर उपकार आहे. आणि चीनमध्ये जो बुद्ध धर्म घेऊन गेला या सगळ्या लोकांनी आपण मातंग काश्यपाचं पाहिलं, धर्मरक्षकाचं पाहिलं, अनेक असे लोक मी 45 लोकांची यादी सांगितली. या सगळ्या लोकांनी बुद्ध धर्म चीनमध्ये पहिल्यांदा पुढं तिसरं जे पुस्तक होतं सूत्रालंकार नावाचं अशोक घोषाने लिहिलं. आणि सूत्रालंकार म्हणजे प्राचीन ज्या काय कथा आहेत, अवधानमध्ये आलेल्या आहेत आणि जातक कथा आहेत, त्या जातक कथा आणि अवधान साहित्य अशोक घोषांनी गद्य पद्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे जातक कथा जर तुम्ही गद्यामध्ये सांगितली तर किती गद्य आणि पद्यशैली म्हणजे गीत पद्धती पण आहे, काव्य पद्धती पण आहे. अशा पद्धतीने त्यांनी सूत्रालंकार याच्यामध्ये ते अतिशय मोठं सांगितलं. मिश्रित शैलीमध्ये वापर केलेला, काव्यात्मक रीतीनं कथा सांगितलेल्या आहेत. सूत्रालंकारमध्ये काव्यात्मक पद्धतीनं काव्य जातक कथा सांगितली. आणि असं पुढे म्हणतात की शिबीराजाची कथा जी आहे, शिबीराजा आपल्याला माहित आहे शिबीराजानं काय केलं, त्याची कथा आहे. आणि त्याच्यानंतर दीर्घायुष नावाचा जो काही बोधिसत्व, या सगळ्या प्राचीन कथा या सूत्रालंकारामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि आपल्याला माहित आहे की हे शिबीराजाची कथा असेल, दीर्घायुषीची कथा असेल, या बोधिसत्व आदर्शाच्या बुद्ध भक्तीबद्दल इतकं प्रचंड प्रेम आहे आणि दान भावनेची ती मोठी कारुण्य आहे की स्वतःच मांडीचं मांस काढून देण्याचं जे काही शिबीराजाचं आपण पाहतो, हे सगळं बुद्धाच्या दान भावनेचं, करुणेचं अतिशय मोठं उदात्तीकरण झालेलं आहे. आणि पुढं जो काय महायान पंथ निर्माण झाला त्याची ही पायाभरणी आहे. पुढचा अतिशय एक मोठा ग्रंथ आहे जिथून महायान निर्माण झाला असं आपण म्हणूया. आता पुढं या बुद्ध भक्ती भावनेची अभिव्यक्ती याच्यामध्ये आहे. आणि लोकप्रियतेमुळे सूत्रालंकार हे बौद्ध धर्माच्या प्रचाराचे एक प्रबळ साधन ठरलं. जातक कथा सांगण्यासाठी वेगवेगळ्या काव्यकलेचा वापर करत सगळं जातक कथा लोकांमध्ये दिसल्या. आणि बुद्ध धर्माचा प्रचाराचं हे अतिशय मोठं साधन. याच्यामध्ये काव्य तर आहेच आहे, पण इतिहास आणि संस्कृती आहे. सूत्रालंकार मध्ये केवळ कथा नाही तर इतिहास आणि संस्कृती बुद्ध धर्माची याच्यामध्ये आलेली आहे. आता पुढं चौथा ग्रंथ आहे महायान श्रद्धोपाद शास्त्र. महायान श्रद्धोपाद शास्त्र. आणि हा असं म्हणतात हा ग्रंथ पुढच्या महायान पंथाच्या निर्मितीचे बीज आहे. कारण याच्यामध्ये नागार्जुनानं पुढे जो काही शून्यवाद निर्माण केला, ज्याला माध्यमिक पंथ म्हणतो, माध्यमिक, त्याचे बीज या महायान श्रद्धोपाद सूत्रामध्ये आहे. याच्यातूनच अभ्यास करून नागार्जुनांनी माध्यमिकाच्या माध्यमातून शून्यवाद सांगितला. आणि पुढे असंग आणि वसुबंधूंनी जेव्हा योगाचार काढला किंवा मैत्रिणा त्यांनी योगाचार काढला, या योगाचार किंवा विज्ञानवादाचे बीज या महायान श्रद्धोपाद शास्त्रामध्ये सांगितले. आणि म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे की किती मोठं काम अशोक घोषाने केलं. महायानाची निर्मिती आपण म्हणतो की नागार्जुनाने निर्माण केली. याच्यानंतरचे दुसऱ्या शतकामध्ये जे झालेले आहेत ते नागार्जुन आहे. नागार्जुनाने शून्यवाद, महायान आणि सगळं असं म्हणतात की बुद्धानंतरचा दुसरा जो बुद्ध आहे तो नागार्जुन असं म्हटलं जातं. पण हे सगळे बीज योगाचार, माध्यमिक, शून्यवाद आणि विज्ञानवादाची बीज आहेत, तर ते महायान श्रद्धोपाद या ग्रंथामध्ये आलेले. आणि म्हणून यांचं किती मोठं आपल्याला कार्य दिसून येतं किंवा किती मोठ्या प्रमाणामध्ये अशोक घोषांनी साहित्य निर्मिती केलेली असं आपल्याला. पुढे असं म्हणतात
की याच्यामध्ये परमार्थ सत्याचे स्पष्टीकरण आणि तात्कालिक समाजामध्ये पसरलेल्या बौद्ध धर्माविषयीची जी उणीव आहेत ते दूर करण्यासाठी हा ग्रंथ. महायान श्रद्धोपास शास्त्र कशासाठी लिहिला तर परमार्थ सत्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी आणि तत्कालीन समाजामध्ये जो काही बौद्ध धर्माचं जे काही उणीव होत्या किंवा शंका होत्या त्या दूर करण्यासाठी या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. त्याच्यानंतर सारीपुत्त प्रकरण नावाचं ग्रंथ आहे. सारीपुत्त प्रकरण आणि असं म्हणतात हे जे दोन ब्राह्मण होते सारीपुत्त आणि मोगलाई यांच्या धर्मांतराचा विषय, हे धम्मसेनापती आहे तर यांच्या धर्मांतराचा विषय बुद्धाकडून हे कसे प्रभावित झाले आणि बुद्धाकडून प्रभावित झाल्यानंतर ते कसे बुद्धाचे पट्ट शिष्य झाले, धम्मसेनापती झाले आणि त्यांनी कशा पद्धतीने धम्मप्रचार केला याचं सारीपुत्त प्रकरण नावाचं त्यांनी नाटक लिहिलं आणि ते असं म्हणतात की हे नाटक 9 अंकाचं आहे. किती अंकाचं आहे नाटक? किती अंकाचं असतं? 2-3 अंकाचं नाटक असतं. हे 9 अंकाचं नाटक सारीपुत्त प्रकरण लिहिलेलं आहे आणि अतिशय मोठं महत्वाचं सारीपुत्ताबद्दल आणि मोगलांबद्दल याच्यामध्ये माहिती दिली. आता पुढं एक महत्वाचा ग्रंथ, अजून 2 ग्रंथ महत्वाचे आहेत. त्याच्यातला सौंदरानंद ग्रंथ अतिशय मोठा, ज्याला आपण म्हणू की संस्कृत भाषेमधला आणि सगळे जे काही नाट्यकलेचे आणि जे काही काव्यकलेचे जे काही निकष आहेत याची सगळी परिसीमा गाठणारा जो ग्रंथ असेल तर तो सौंदर्यानंद आहे. आपण जर वाचला तर असं वाटतं की अश्वघोषाने किती मोठ्या प्रमाणामध्ये सगळं बुद्ध तत्वज्ञान आहे हे बुद्ध तत्वज्ञान संस्कृत भाषेमध्ये कुठल्या स्तरावर नेऊन. सौंदरानंद सुंदरी आणि नंदाची कथा. सुंदरी कोण? सुंदरी ही नंदाची म्हणजे महाप्रजापती गौतमीचा जो मुलगा नंद होता, सिद्धार्थाचा सावत्र भाऊ, 9 परिणीत आहे. सुंदरी ही नंदाची आता 9 परिणय झालेला आहे, त्यांचा नवीन लग्न झाले. अतिशय मोठं आपण ज्या ते वाचतो सगळं बुद्धाचं चरित्र आहे. सिद्धोधन राजाचा सगळा राजमाल दाखवलेला आहे. महाप्रजापती आहे, नंद आहे, कसा नंद वाढला, सिद्धार्थ कसा वाढला आणि मग याची अतिशय मोठं काव्य पद्धत 18 खंड या काव्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे? नंद तरुण आहे, सुंदरी ही अतिशय सुंदर आहे. संघर्ष आहे, पण कुठला संघर्ष आहे? त्या संघर्षाची कथा सौंदरानंद ग्रंथामध्ये. ती विवलता आहे, उत्कटता आहे. असं म्हणतात यौवन सुलभ प्रेमासक्ती आहे त्याच्या. नुकतंच लग्न झालंय, आठवडाभर झाला नाही आणि आठवड्याभरामध्ये 9 परिणीता सुंदरी आहे. हा राजकुमार आहे तरणा पांडव. या दोघांचं जे काही असं म्हणू की या सुलभ भावना ज्या आहेत या सगळ्या भावना अश्वघोषाने शब्दामध्ये मांडलेल्या आहेत. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला पाहायला काय वाटत नाही, पण ते शब्दामध्ये मांडणं किती मोठं शब्द सामर्थ्य. आपण जेव्हा बुद्ध चरित्र पण वाचतो आणि सौंदरानंद वाचतो, अश्वघोषाचं शब्द सामर्थ्य आपण जेव्हा पाहतो, तो कुठल्या अवस्थेला माणूस गेलेला असेल, कुठल्या मानसिक अवस्थेतून आणि अगदी तरल शुद्धतेच्या भावनेतून त्यांनी जे काही साहित्य निर्माण केलं असेल त्याच्या बुद्धिमत्तेची आणि भावनिक उत्कटतेची आपल्याला अतिशय मोठी कल्पना येते. आणि म्हणून हे संघर्ष आहे. कुठला संघर्ष आहे? एका बाजूला पती प्रेम आहे आणि दुसऱ्या बाजूला बंधू प्रेम आहे. एका बाजूला संसारामध्ये आसक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला निर्वाणाची आसक्ती आहे. आपण जेव्हा वाचतो आणि मी तर रिकमेंड करेल, मी तुम्हाला आवाहन करेल की तुम्ही जरूर सौंदरानंद हा ग्रंथ वाचा.
आपण जेव्हा स्वतःला त्या नंदाच्या ठिकाणी संसाराची प्रचंड आसक्ती असते त्याच्यात, कारण नुकतंच लग्न झालेलं आहे, कुठला अनुभव घेतला नाही, पत्नीबद्दलची अतिशय मोठी व्याकुळता आहे. कधी तिला अनिर्गन घालू आणि कधी तिला जोरकस पिठी मारू, अशा प्रकारचं त्याचं व्यक्तिमत्व. आणि दुसऱ्या बाजूला भगवान हाका मारतायत, नंदा येतोच ना. नंद मग पाठीमागं चला. मोठे बंधू आहेत, ज्येष्ठ बंधू आहेत, नंद म्हणून त्यांनी मला हाका मारलेले आहेत, वारंवार मला पाठीमागे बघत आहेत. आणि मग बुद्धाच्या पाठीमागे जाता जाता वर खिडकीमध्ये सुंदरी उभी आहे, वरच्या दालनामध्ये. हे अतिशय मोठा प्रसंग, संसाराची एक प्रकारे विवलता आहे, आकर्षण आहे, आणि दुसऱ्या बाजूला निर्वाणाची हाक बुद्ध मारत. हे चित्र अतिशय मोठं, भावपूर्ण अश्वघोषाने केले. आणि असं म्हणतात की हे जे यौवन सुलभ प्रेमासक्ती आणि धर्म प्रवणता या दोन परस्पर विसंगत वृत्तीच्या वैषम्य मंडित संघर्षाचं चित्र सौंदरानंद आहे. हेलकावे खाणारा, एका ठिकाणी असं म्हणतात की जल लहरीवर तरंगणारा राजहंस, एखाद्या नदीमध्ये, एखाद्या तलावामध्ये जल तरंग निर्माण होत आहेत, आणि त्याच्यावर त्या जल लहरीवर तरंगणारा राजहंस तसा मागे जात नाही आणि पुढे जात नाही. राजहंस तलावामध्ये, नदीमध्ये आहे, लाटा येत आहेत, आणि लाट जाते, लाट येते, पण तो पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही. तो त्या तरंगावर एका ठिकाणी स्थिर राहतो. अशी जी अवस्था आहे, ती अवस्था नंदाची झाली. तो पत्नीकडे पण जाऊ शकत नाही आणि बुद्धाकडे पण जाऊ शकत नाही, असं अतिशय मोठं चित्रण अश्वघोषाने. आणि मग असा नंद देखील पत्नी प्रेम आहे, धर्म प्रेम आहे, निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग, संसारामध्ये बांधलेले पाय, अशा या द्वंद्वामध्ये आहे. आणि निश्चितपणे या दोन आकर्षणातील जादूने निश्चित आता तो निर्णय करू शकत नाही, अशी ती कथा आहे. नॉट टू और नॉट टू बी, हे अतिशय मोठं त्यांनी केलेलं आहे. यवो न तस्यो, टू बी और नॉट टू बी, हे शेक्सपियरनं जे नाटकामध्ये लिहिलेलं आहे. टू बी और नॉट टू बी कुणाचं आहे? शेक्सपियर आहे, अथोल्लो. हे कोण मांडलेलं आहे? हे अश्वघोषाने पहिल्या शतकामध्ये मांडले. शेक्सपियर तर आता 16-17व्या शतकामध्ये झालं. हे सगळे बीज आपण पाहतो तर बुद्ध धम्मामध्ये किती श्रेष्ठ लोक झालेले आहेत. हेमलेट, शेक्सपियरचे हेमलेट नाटक, अथल्लो, हे सगळे नॉट टू बी और नॉट टू बी याच्यामध्ये आहे. करावा का करू नये, त्याची गाथा पाहिलं तर आपण, यवो न तस्सो, करावा की करू नये, अशा द्वंद्वामध्ये नंद आहे. आणि नंतर मग शेक्सपियरच्या नाटकामध्ये त्याचं अतिशय मोठं असं म्हणून की प्रगटीकरण. आता सगळ्यात शेवटचा जो ग्रंथ आहे तो आहे वज्रसूची. वज्रसूची हा डायमंड निडल म्हटलेला आहे. वज्र म्हणजे डायमंड, निडल, सूची म्हणजे निडल. आणि हा डायमंड निडल जो आहे वज्रसूची, हा सारखा टोचणार आहे. कुणाला? ब्राह्मण धर्मात. ब्राह्मणी धर्माला टोचण्यासाठी
सुई जशी टोचते, तुम्हाला एखाद्या बैलाला जर उठवायचं असेल तर त्याला ते दाबण म्हणतात, दाबण मोठी सुई असते. एखाद्या बैलाला जर उठवायचं असेल तर त्याला उठून बघा बरं, तो उठतो का? काही करा तो उठत नाही. पण असं म्हणतात त्याला जर टोचण्या दिल्या, दाबणाच्या टोचण्या दिल्या तर खाडकन उभा होतो. आणि म्हणून अशा ब्राह्मणी धर्माला टोचण्या देण्याचं काम वज्रसूचीने केलेलं आहे, ते अश्वघोषाने. काय लिहिलं अश्वघोषाने याच्यामध्ये? बौद्ध धर्माचे पतन होत होते आणि ब्राह्मणी धर्माने उचल खाल्ली होती. उत्थान त्याचं होत असताना ब्राह्मणी श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी त्यांनी जे चातुर्वर्ण्य आणि जाती व्यवस्था निर्माण केली होती, त्याच्यावर टोचण्याचं काम, वज्र प्रहार घालण्याचं काम वज्रसूची या ग्रंथानं अश्वघोषांच्या माध्यमातून केलं. अश्वघोषाने त्याच्यात प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही जे चातुर्वर्ण्य निर्माण केलं आणि या जगाचं तुम्ही सर्वश्रेष्ठ जात स्वतःला म्हणता, सुपर ह्युमॅनिटी जो नंतर आपण शब्द वापरतो, अशा प्रकारचं वर्णश्रेष्ठ तुम्ही जे स्वतः ब्राह्मण लोक म्हणता, तर हे ब्राह्मण्यत्व काय? प्रश्न विचारलेले त्यांनी. काय प्रश्न विचारले? की ब्राह्मण कोण आहे, ब्राह्मण श्रेष्ठ कसा आहे? आणि मग नेमका ब्राह्मण म्हणजे कोण आहे? ब्राह्मण म्हणजे शरीर आहे का? बघा किती मोठे प्रश्न अश्वघोषाने विचारलेले आहेत. ब्राह्मण म्हणजे कोण? ब्राह्मण म्हणजे शरीर आहे का? शरीर जे मळाचं घाण आहे, घाणीचा आगार आहे, मळ आहे. शरीराच्या प्रत्येक घटकामध्ये मळ आहे, मलिनता आहे. बुद्धानं हे सगळं जे शरीराचा अभ्यास केला आणि आपण ज्या अभ्यास पाहतो सतीपट्टामध्ये आणि विशेषतः आपण जे हे करतो शरीराबद्दलच जे आपण पाहतो, प्रत्येक म्हणजे आपण जे शरीराचे एक एक घटक, आतडे असतील, नाक असेल, कान असेल, तोंड असेल, डोळे असतील, शरीरातले सगळे प्रत्येक अवयव हे घाणीचे आगार आहे. आणि मग ब्राह्मण जर शरीर असेल तर तो घाण आहे, घाणीचा आगार आहे. किती मोठी त्याची बुद्धिमत्ता वापरली, किती मोठे शब्द वापरलेले आहेत. ब्राह्मण शरीर आहे का? आणि शरीर ब्राह्मण असेल तर शरीर हे घाणीचं. ब्राह्मण आत्मा आहे का? ब्राह्मण आत्मा आहे का? मग आत्मा तर अमर असतो, अजर असतो. एक शरीर सोडल्यानंतर दुसऱ्या शरीरात जातो. आणि मग तो ब्राह्मण कसा असेल? आत्मा तर शुद्ध आहे, आत्मा शुद्ध आहे, त्याला जाळल्या जाऊ शकत नाही, त्याला कापल्या जाऊ शकत नाही, त्याला हवा सुकू शकत नाही. मग तो जर सगळ्याचा सारखा असेल, तो परमात्माचा अंश असेल, तर तो सगळ्यांचा सारखा आत्मा. म्हणजे ब्राह्मणी धर्म सांगतात की आत्मा सगळ्यांचा शुद्ध आहे. तो शूद्राचा पण, अस्पृश्याचा पण शुद्ध आहे आणि तो ब्राह्मण आणि क्षत्रियाचा पण शुद्ध आहे. केवळ ब्राह्मणाचाच आत्मा शुद्ध कसा राहू शकतो? तो शूद्राचा, अस्पृश्याचा आणि सगळ्या मानवाचा आत्मा शुद्ध राहू शकतो. मग तुम्ही स्वतःला कसे शुद्ध समजता? पुढे असं म्हणतात की ब्राह्मण जन्मानं होतो का कर्मानं होतो? बघा अतिशय मोठे प्रश्न विचारले. ब्राह्मण जन्मानं होतो का? आणि मग ब्राह्मण जन्मानं होत असाल तर मग वशिष्ठ ब्राह्मण कसा जन्माला आला? वेद व्यास कसा जन्माला आला? सगळ्या ऋषीमुनीची त्यांनी कुंडली काढलेली आहे. तुम्ही जर ते वाचलं तर सगळे ऋषीमुनी जे आहेत, या ऋषी मुनींचा जन्म कुठून झाला? एकतर हरिणाच्या पोटातून झाला, कुणी तर मत्स्याच्या पोटातून झालेला आहे, कुणी तर वेगवेगळ्या पोटातून झालेला आहे. मग हे पवित्र कसे आहेत? प्राण्यांच्या पोटातून जन्म घेतलेले ऋषी
हे जन्मानं कसे शुद्ध होतील, कसे पवित्र होतील, कसे श्रेष्ठ होतील. माझं प्रवचन लांबेल या हिशोबाने मी ते सांगत नाही प्रत्येकाच. ब्राह्मण ऋषी ज्यांना पूज्य म्हटलं जातं ब्राह्मणी धर्मामध्ये, हे सगळे ऋषी आईच्या गर्भातून जन्माला आले नाहीत. कोणी माशाच्या पोटातून आलेला आहे, कोणी हरणाच्या पोटातून आलेला आहे. असे अनेक किती विश्वामित्र कुठून जन्माला आला, वशिष्ठ, वेदव्यास, असे असंख्य, आणि पुष्य, आपण ज्याला पुष्य जे म्हणतो, ज्याने रामाच्या जन्माच्या अगोदर कैकेयी, सुमित्रा आणि कौशल्याला जे फळ दिलं होतं, असे शृंग, पुष्य शृंग ऋषी आपण त्याला, हे कुठून जन्माला आले? हे आईच्या उदरातून जन्माला आले नाहीत, हे प्राणी मात्राच्या जन्मातून, उदरातून आलेत. मग हे श्रेष्ठ कसे? आणि मग ज्ञानानं जर कोणी श्रेष्ठ होत असेल, तर मग शूद्रामध्ये कोणी ज्ञानी नाही का? असे अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आणि आचरणानं होतो का? आणि मग त्यांनी दाखले दिलेत की कितीतरी शूद्र लोक आहेत की ज्यांनी स्वतःच्या आचरणानं आणि ज्ञानानं ही पात्रता प्राप्त केली. वेदांच्या पारंगतानं ब्राह्मण कोणी होतो का पौरोहित्य केल्यानं होतो? आणि मग पुढं मग ब्राह्मण म्हणजे कोण? ब्राह्मण वर्गामध्ये आपण धम्मपदामध्ये पाहिलेलं आहे. अशा सगळ्या खरा ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण म्हणजे कोण, त्याचा जन्म कसा, तो शुद्ध कसा, श्रेष्ठ कसा, अशा सगळी त्याची मग त्याचा सगळा आढावा घेतल्यानंतर मग ब्राह्मण कोण? तर ब्राह्मण जो सत्य, जो मलिन रहित आहे, अहंकार रहित आहे, आपल्यासोबत काही ठेवत नाही, आपल्यासोबत काही म्हणजे लोभ ठेवत नाही, द्वेष ठेवत नाही, लोभ द्वेषापासून जो मुक्त आहे, आणि सत्य, तप, इंद्रिय निग्रह आणि सर्व प्राणी मात्रावर दया करणे, हे ब्राह्मण. सत्य प्राप्त करणे ब्रह्मत्व आहे, तपश्चर्या करणे प्राप्त करणे हे ब्राह्मणत्व आहे, इंद्रियाचा निग्रह करणे हे ब्राह्मणत्व आहे, आणि सर्व प्राणी मात्रावर दया आणि करुणा करणे हे ब्राह्मणत्व. आणि म्हणून चातुर्वर्ण्य आणि जाती व्यवस्थेवर पहिल्यांदा अतिशय टोकदार आणि अतिशय मोठा हल्ला करणारा अश्वघोष यांनी हा वज्रसूची ग्रंथ लिहिला. असा हा महान नायक, नाटककार, आद्यकवी, कवी कुलगुरू इतका मोठा महान झाल्यानंतर सुद्धा काय झालं? भारतातला पहिला आद्य नाटककार कोण? भारतातला पहिला महाकवी कोण? ही चर्चा सुरू झाली आणि सगळ्या साहित्यकारांनी, आधुनिक साहित्यकारांनी, सगळ्यांनी कालिदासाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. तुम्ही जर आता ही गुगलवर सर्च केलं, कालिदास जरी नाही टाईप केलं तर त्या नावामध्ये येतं कालिदास बॉर्न इन 4th century. म्हणजे कालिदास कधी जन्माला आला? तो 4थ्या शतकामध्ये जन्माला. त्यांनी काय लिहिलं? त्यांनी शाकुंतल नाटक लिहिलं, कुमार संभव नाटक लिहिलं, बरोबर. आणि मग अशा या सगळ्या रघुवंश नावाचं नाटक लिहिलं, कुमार संभव आणि रघुवंशी नाटक लिहिले, शाकुंतल नावाचं नाटक. आता काय म्हणावं? पहिलं शतक पहिल्यांदा येतं का 4थं शतक पहिल्यांदा येतं? म्हणजे विनोदानं जर आपण असं म्हणायला गेलो आज, विनोदानच घ्या की शिवाजी महाराज झाले 16व्या शतकामध्ये, आणि आज जर कोणी 20व्या शतकात म्हणत असेल की यांचा प्रभाव शिवाजी महाराजांवर पडला, तर काय होईल?
हे तसंच झालं. अश्वघोषाने जे काही नाट्य निर्मिती केली, नाटक लिहिले, काव्य लिहिले, स्तोत्र लिहिले आणि सगळं संस्कृत भाषेमध्ये अजरामर असे बुद्ध चरित्र लिहिलं. सौंदरानंद नावाचा अजरामर ग्रंथ लिहिला. त्याचा प्रभाव 4थ्या शतकामध्ये जन्मालेल्या कालिदासावर होईल का कालिदास 4थ्या शतकामध्ये झाला त्याचा प्रभाव 1ल्या शतकामध्ये होईल, हे महामूर्ख तुम्ही कुणाला पण. आणि म्हणून रघुवंश हे जे नाटक आहे, या नाटकावर आणि अजून एक कुठलं तरी नाटक आहे कुमार संभव नाटक, या दोन्ही नाटकावर जर आपण पाहिलं तर बुद्ध चरित्रम या चरित्राचा प्रभाव, नाट्यकलेचा प्रभाव. म्हणजे सिद्धार्थाचं जे काही ज्यावेळेस महालामध्ये आगमन होतं, सिद्धार्थाचं महालात प्रवेश होतो आणि त्यावर जे काही वर्णन अश्वघोषाने केलेलं आहे, तसंच वर्णन शिव आणि पार्वती ज्यावेळेस महालात येतात तसं वर्णन कुमार संभव मध्ये आणि रघुवंश मध्ये, जसं यज आणि अजून तर कोणीतरी आहे त्याचं नाव मला आठवेल बोलतात, यस, रघुवंश आणि कुमार संभव हे काव्य आहे. यांनी कालिदासानं नक्कल केली जशीच्या तशी. आणि बुद्ध चरित्रामध्ये सिद्धार्थाचे राजमहालात झालेले प्रवेश ही अश्वघोषाने जसे वर्णन केलेले आहे, हुबेहूब तशीच नक्कल कालिदासाने आपल्या कुमार संभव याच्यामध्ये शिव पार्वती प्रवेश करतानाचा जो प्रसंग आहे तो जसाच्या तसा नक्कल करून त्यांनी शिव पार्वतीच्या प्रसंगात. आणि रघुवंश या नाटकामध्ये अज आणि इंदुमतीचा प्रवेश हा अश्वघोषांच्या सिद्धार्थाच्या महालात करण्याचा प्रवेश. आणि हा नक्कल करणार, आजच्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो, कॉपीराईट जर असेल तर त्याची चोरी केली तर त्याला काय म्हणतात, हा साहित्य चोर आहे, साहित्याची चोरी करतात. तसं करता येत नाही. पण सरळ सरळ ज्यांनी 4थ्या शतकामध्ये हे जे मूळ बुद्ध चरित्र होतं, सौंदरानंद ग्रंथ, आता जी आपण चर्चा केली याच्यामध्ये जे काही व्याकुळता आहे सुंदरीमध्ये आणि नंदामध्ये, या दोघांची जी उत्कटता आहे, आकर्षण आहे, व्याकुळता आहे, विरह आहे, या सगळ्यांची जी मांडणी अश्वघोषाने 1ल्या शतकात केली. यांच्यातला जो विरह आहे, या विरहाचा जे काही प्रसंग त्यांनी मेघदूत नाटकामध्ये केले, मेघदूत, आषाढ का एक दिन, हे छोटे छोटे प्रसंग त्यांनी चरण केले. तर या मेघदूतावर प्रभाव कुणाचा आहे, तर सौंदरानंद ग्रंथाचा. असं हे सगळं एक महत्वाचं. आणि त्याच्यानंतर जे काही कवी झालेले आहेत या सगळ्यावर, महाकवीवर अश्वघोषांचा प्रभाव. आता अश्वघोषाच्या बाबतीमध्ये एक म्हटलं जातं, काय म्हटलं जातं की अश्वघोषाने जे काही निर्माण केलेलं आहे हे साहित्य कशासाठी केलेलं आहे, हे मनोरंजनासाठी निर्माण केलेलं. म्हणजे अश्वघोषांचं साहित्य हे साध्य नाही, हे साधन आहे. हे जे मी निर्माण केलेलं आहे, बुद्ध चरित्रम असेल, गंडीस्त्रोस असेल, महायान सर्तोपाद असेल, सौंदरानंद असेल किंवा वज्रसूची असेल, हे सगळे ग्रंथ मी कशासाठी निर्माण केलेले आहेत, हे माझं साध्य नाही, हे साधन आहेत. साध्य कुठलं आहे, साध्य मोक्ष प्राप्तीचा आहे, निब्बाण प्राप्तीचा आहे. निब्बाण प्राप्तीसाठी मी हे साहित्य निर्माण केलेलं आहे. त्याचं गायन करतो, त्याचं मी वादन करतो. चौकामध्ये असं म्हणतात की अश्वघोष चौकामध्ये जायचे, एकतारी वाजवायचे, अनेक वादक त्यांच्याकडे होते, अनेक वाद्य वाजवायचे. लोक चौकामध्ये जमा झाले की तिथं मग गंडी स्तोत्र, सुत्त, बुद्ध चरित्रम, हे असे मोठे मोठे, किंवा सारीपुत्त आणि मोगलान प्रकरण याचं ते तिथं गायन करायचे.
अश्वघोष हे नाव कसं पडलं असं जेव्हा प्रश्न विचारला, असं म्हणतात की अश्वघोषांचं प्रवचन चालू असताना, गायन चालू असताना, आणि हे सगळं आपण जे काही कीर्तन आणि भारुड म्हणतो, एकनाथ महाराजापासून सुरू झालेलं, हे सगळं ऐकत असताना माणसं तर ग्रहणशील राहायचे. एका यांनी खूप मोठं हे केलेलं आहे, एका तत्ववेत्याने असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की लोक ज्यावेळेस अश्वघोष गायचे आणि बोलायचे आणि प्रवचन द्यायचे, लोकांच्या हृदयाच्या तारा झळंकृत व्हायच्या, लोकांचे डोळे आश्रवांनी भरून जायचे, आणि माणसंच नव्हे तर घोडे जर कुठे उभे असतील तर ते घोडे देखील कुठला सुद्धा आवाज न करता, जोपर्यंत प्रवचन सुरू आहे तोपर्यंत ते घोडे सुद्धा शांत राहायचे. अश्वघोष इतकं मोठं प्रभावी वक्तृत्व. आणि म्हणून आता जी पथकला आपण म्हणतो, पथनाट्य जे आता आपण आधुनिक भारतामध्ये आणि आधुनिक जगामध्ये जे पथनाट्य झालं, त्याचा जन्मदाता कोण असेल तर ते अश्वघोष आहे. चौकामध्ये जाऊन त्याने बुद्ध सांगितला, चौरस्त्यावर उभा राहून त्यांनी बुद्ध सांगितला, बुद्धाचा धम्म सांगितला आणि बुद्धाचा संत. असे महान नायक बुद्ध धम्मामध्ये जन्माला आले. केवळ आशिया खंड नव्हे, केवळ आशिया खंड नव्हे तर जगातल्या खंडावर बुद्ध धम्माचं राज्य. अशा या महान अश्वघोषांना आपण आठवण करूया, वंदन करूया. या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.